कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही दोघे पण बसा ना जेवायला। नाही नको, तुम्ही जेवून घ्या। खावासाहेब, आपल्याकडे त्या जेवणाच्या महाराजांची जरा जेवणाला घेऊन बोंबच होती। हे जरा बरं दिसतंय, खाऊन बघूया। अगदी तशीच चव। आज पुन्हा एकदा आठवण आली तिची। अगं सावकाश सावकाश। पाणी आणून देऊ का? कोणीतरी अगदी तळमळीने आठवण काढलेली दिसतेय माझी। कुणीतरी जवळच असेल। जवळचं कोणीतरी म्हणजे आपल्या आदित्य प्रीतमच असतील ना। बिचाऱ्यांनी काय खाल्लंय की नाही अजून काय माहिती। पुरी चव आहे तुझ्या हाताला। त्या नंदीला खाऊ घातलंस का नाही? वय झालं त्यांचं जेवण। आणि तुझ्या नवऱ्याला? ते शेतातनं परत आले ना की आम्ही एकत्रच जेवू। अच्छा, म्हणून आता जेवायला नाही म्हणालीस होय? मंदाताई, हा, तुमचं जेवण आटोपल्यावर हिलाही शेत दाखवा आणि त्या दोघांसाठी जेवण घेऊन जा। होय। सासू मॉम, हे जरा एकदा चेक करून घेता प्लीज। दिशा, तू सकाळी नाश्ता करायलाही आली नाहीस, काहीतरी खाऊन घे। नाही नाही सासू मॉम, मी ऑलरेडी माझ्या कंपनीच्या 2 ऑनलाईन मीटिंग्स अटेंड करून आली आहे आणि मला फक्त हे लेटर चेक करून घ्यायचं होतं आणि आपल्याला निघायचं ना ऑफिससाठी लगेच। किती धडपडती दिशा बहिणींसमोर हे दाखवायला की मी किती चांगली आहे। हे लेटर ओके, पण अगं किती काम करशील, जरा आराम कर आणि ऑफिसला मी जाईन ना। नाही सासू मॉम, आणि खरं तर आता आराम करायचे दिवस तुमचे। इनफॅक्ट आय सजेस्ट यू वन थिंग, तुम्ही आणि सासरे डॅड आज मस्त आराम करा। टेक अ ब्रेक, छान एन्जॉय करा आजचा दिवस। ऑफिसचं सगळं काम मी सांभाळते, डोंट वरी अबाउट इट। ओके सासू मॉम, येऊ मी? मारुती बाहेर थांबला असेल गाडी घेऊन, येते। असं असं तांबडी आणखी? अगं माझ्या कशाला, राहू दे। नाही, पाया नाही पडत आहे। बाय, येते। मारुती, मारुती, बाहेर ये। काय झालं मॅडम? काय झालं? काय झालं? किती वर्षांपासून जॉब करतोयस तू? हा, मालक कार जवळ आल्यावर ड्रायव्हरने कार मधून खाली उतरून मालकासाठी डोर ओपन करायचं असतं, एवढं बेसिक नाही माहितीये का तुला? सॉरी मॅडम, मला माहिती आहे, पण अहिल्या मॅडम आणि आदित्य सर मला असं करू देत नाहीत म्हणून। अहिल्या मॅडम आणि आदित्य सर काही सांगतील, पण एक बेसिक ड्रायव्हरचा जॉब काय असतो एवढं नाही माहित तुला। आणि ऐक, इथे ना आता मी बॉस आहे, मी सांगेन तसंच करायचं।
आणि मला हे असलं नाही चालणार. होय मॅडम. 1 मिनिट. आणि काय युनिफॉर्म कुठे? पिकनिकला निघालोय आपण का ते पण तुझ्या अहिल्या मॅडम आणि आदित्य सरांनी सांगितलंय कसेही कपडे घालायचे आणि निघायचं? नाही ते काय झालं, काल रात्री उशिरा युनिफॉर्म धुतला ना, त्यामुळं अजून वाळला नाही म्हणून मग हे अच्छा, मग आता तुझा युनिफॉर्म वाळला की मग आपण ऑफिसला निघायचंय? मारुती, गपचूप निघायचं आणि युनिफॉर्म घालून यायचं. ओला तर ओला, मला ही असली बेशिस्त नाही चालणार. निघ चल. खरंच आदित्य बाबा, आज तुमची खूप आठवण येते. मारुती सर, मुहूर्त काढायचा का आता? माझं थोबड काय बघत बसलायस? जा लवकर जाऊन युनिफॉर्म घालून ये, ऑफिसला लेट होतो मला. हो हो आलो. लवकर ये. हो आलो. नॉनसेन्स. पारू, आज तू नाहीयेस पण तुझा बाप माझ्या चांगलंच तावडीत सापडलाय. तुम्हा भिकारड्यांना तुमची लायकी दाखवून देणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. मज्जा येते मला. तुला कुदळ आणायला सांगितली, तू कुऱ्हाड घेऊन आला. तू खरंच शेतकरी आहेस ना? खरंच शेतकरीच आहे ते. एवढी तुमची मोठी शेती आणि ती पण एकाच माणसाची, त्यामुळे जरा मी भांबावलो. ठीक आहे, जा. आता जातोच आहेस तर कुदळ आणि फावडा दोन्ही घेऊन ये. जा लवकर. होय. हा, इथे खड्डे करायला घे. हा, चांगले गुडघावर खड्डे झाले पाहिजेत. उद्या आलो की आपण त्याच्यात रोप लावू. चल लवकर. असं दिसतंय तुला सगळं शिकवावं लागेल. हो बाजूला. नाही, याला कुदळ म्हणतात, कळलं? आता या कुदळीने हे असं खड्डा करायचा आणि त्या फावड्याने आतली माती बाहेर काढायची. हा तेच करत होतो. आता जमेल का तुला? होय होय. हा, आधी तू कमरेला बांध. होय. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.